वकिलांच्या न्याय हक्कासाठी सर्व वकिलांना सोबत घेऊन लढा देत यावा यासाठी कोल्हापूरचे अधिवक्ता अभिजित खोत हे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तहसीलमध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करतात। वकिलांच्या मागण्या भारतीय बार काउन्सिल, महाराष्ट्र बार काउन्सिल, गोवा बार काउन्सिल आणि राज्य सरकारने पूर्ण करायला पाहिजे। या संदर्भात काल अकोला येथील न्यायालय परिसराच्या गेटवर अधिवक्ता खोत यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत मोतीसिंग मेहता यांना निवेदन स्वीकारण्याची विनंती केली। मात्र हेमंत मोतीसिंग मेहता यांनी ही बाब अधिवक्ता दीपक खोत यांची वैयक्तिक असून स्वतःला प्रसिद्धी मिळवून देण्याचा हा स्टंट असल्याचं सांगत ही विनंती मान्य करण्यास नकार दिलाय। त्यामुळे रात्री उशिरा वृत्त लिहिल्यापर्यंत ते उपोषण करत होते। तर निवेदन न स्वीकारण्याच्या अकोला बार असोसिएशनच्या निर्णयाचा अधिवक्ता खोत यांनी तीव्र शब्दात निषेधही व्यक्त केलाय। अभिजित प्रकाश खोत, मी कोल्हापूरचा बार सदस्य आहे। मी 30 जानेवारीपासून आढावा दाम्पत्याला न्याय मिळण्यासाठी प्रत्येक जिल्हा व सत्र न्यायालयासमोर, जिल्हा व तालुका न्यायालयासमोर लाक्षणिक उपोषण करत आहे। बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाने फक्त 2 लाखाची तटपुंजी मदत दिलेली आहे। कमीत कमी त्याला 50 लाख रुपयाची मदत दिली पाहिजे। त्याचा मुलगा 18 वर्षाचा, तो मेंटली तो स्टेबल नाही आहे। त्याला शिक्षणाचा खर्च उचलला पाहिजे, कारण त्याचा पूर्ण संसार असणारा आहे। आई वडील दोघांचा खून झालेला आहे। त्या मुलावर काय स्थिती असेल ह्याचा विचार बार काउन्सिल महाराष्ट्राने केला पाहिजे। शिक्षणाचा खर्च 50 लाख दिले पाहिजेत। वकिलाचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला तर फक्त त्याला 1 लाख रुपये मिळतात। तुम्ही लाखो रुपये खर्च करता मीटिंगवर, 1 लाख रुपये, 10 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स, 50 लाख टर्म इन्शुरन्स, 25 लाखाचा वेलफेअर फंड, या मागणीसाठी मी इथं बसलेलो आहे। ज्युनियर वकिलांना 20 स्टायपंड दिला पाहिजे, स्वच्छतागृह चांगलं पाहिजे, परत वकिलांना गेस्ट हाऊस पाहिजे राहण्यासाठी, 20 जेवण दिलं पाहिजे। मी सगळे 11 वाजता इथं बसलेलो आहे। आपले बार काउन्सिलचे मेंबर या अकोला बारचे बार काउन्सिल मेंबर मोतीसिंह मेहता साहेब यांनाच ते सगळे आले। ते म्हणतात की मी दिखावा करतोय। मला त्यांना विचारायचं आहे मीडिया समोरनं की दिखावा करणारा व्यक्ती 15 जिल्हे फिरू शकतो का? 3.5 महिने घरी तुळशीपत्र ठेवून प्रत्येक जिल्हा व तालुक्यात उपोषण करू शकतो का? दाखवा मला। आणि जसं करत असेल दिखावा करणारा व्यक्ती तर मी माझं नाव बदलतो। मी संध्याकाळी दुसरे म्हणतात की मी वकिलाला काय वाचतोय, वकिलाचा मी मलिन करतोय वकिलाची गुणवत्ता। ते म्हणतात की बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा उपोषण करा। तर प्रत्येक वकील हा बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाचा वोटर आहे। आम्ही तुम्हाला निवडून दिले, आम्ही तुमचे मालक आहोत, तुम्ही सेवक आहात। वकिलांसाठी वेलफेअरसाठी काम करण्यासाठी निवडून दिलेलं आहे। तुम्ही एकही गोष्ट वेलफेअरसाठी करत नाही। संध्याकाळी 6 वाजता त्यांचा मुलगा अकोला बारचे अध्यक्ष हेमंत मेहता साहेबांना मी फोन केला। त्यांना म्हटले की निवेदन साहेब तुम्ही कधी येणार आहे? ते माझं कुठलं उपोषण मी स्वीकारू शकत नाही, मी येत नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। जोपर्यंत अध्यक्ष येत नाही तोपर्यंत मी ते उपोषण अखंड राहणार आहे। आणि या गोष्टी जाहीर निषेध करतो की बार काउन्सिलचे मेंबर जे आहेत मोतीसिंह मेहता त्यांनी निवेदन स्वीकारलं नाही माझं। मी त्यांना असं म्हणतो की माझ्या मागण्या पूर्ण करा। कशा मागण्या पूर्ण करायचं मला माहिती आहे, कशा करायचे। तुम्हाला फक्त निवेदन स्वीकारायचं आहे आणि ते ऍक्सेप्ट करायचं आहे। तुम्ही ते करू शकत नाही, ते खूप मोठी शोकांतिक आहे। इथं मी माझ्या वैयक्तिक प्रश्न बसवला नाही आहे। इथं पूर्ण बार काउन्सिल महाराष्ट्र गोव्याच्या वकिलांच्या न्याय हक्काचे मांडत आहे। वकिलांना स्टायपंड पाहिजे, वकिलांना इन्शुरन्स पाहिजे। बाकीच्या बारमध्ये मिळतं, दिल्ली आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे। या बार काउन्सिलमध्ये जर मिळत असेल तर इथं मिळालं पाहिजे। आणि या निवेदन स्वीकारण्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो व जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी हलणार नाही। जय हिंद।